नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आज धुळे जिल्ह्यामध्ये चौधरी परिवाराच्या मध्ये माध्यमातून आज या ठिकाणी कानबाई बसवण्यात आले. अनेक वर्षापासून जी कानबाई बसवत आहेत, धूमधडाक्याने बसवतात. आपल्यासोबत चौधरी परिवाराचे काही दाम्पत्य आपण त्यांच्याशी दादा काय सांगणार ताई, आज कानबाईचा उत्सव साजरा करताय, किती वर्ष झाले आपल्याला? मला 15 वर्ष झाले. उत्सव मी आनंदाने साजरा करते. देवी माझी सर्व इच्छा पूर्ण करते. कुठल्या कुठल्या गावावरनं या ठिकाणी लोक आले? ठाणे आणि नाशिक नगर कडा अनेक गावावरून या ठिकाणी आपलं तुम्ही बघू शकता. आरटी ऑफिस मध्ये जे कार्य करत असतात प्रवीण भाऊ चौधरी यांचे देखील पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाव आहे. भाऊ काय सांगणार आज आपल्या इथं कानबाई माताचे हे काय प्रतिक्रिया असणार? आमची कानबाई ही 9 साला पावणारी आहे. किती वर्षापासून आहे? साधारण 15 वर्षापासून आम्ही बसवतोय. कुठल्या कुठल्या गावावरनं लोक आले? संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कडा, सुपा, अंगा, कोल्हार, येवला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक या ठिकाणी दर्शनासाठी आले. काय सांगणार? एक उखाणा तर घ्यावा लागेल आज कानबाई, एक उखाणा घ्यावा लागेल, एक उखाणा घ्यावा लागेल. बोला बोला, हे सोडा, बोला. वारावाई जुळू जुळू संत चाले ओढी, सुखी राहू दे कानबाई माता, प्रवीण ज्योतीची जोडी. आज या ठिकाणी काय सांगणार आपण? काय प्रतिक्रिया असेल? खूप मजेत असतात सगळे. म्हणजे महिनाभरापासून आमची तयारी चालू होती की कानबाई येणार आहे, आपण साफसफाई करायची वगैरे असं तसं. आज या ठिकाणी किती लोक असतील? काय सांगणार? काय कमीत कमी 100 ते 200 ते 250 लोक या ठिकाणी कानबाईचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि कानबाई माता सर्वांना पावते. सगळ्यांची काय बोलतात, इच्छा आहे, मनोकामना. कोण बोलणार? काय सांगणार? कुठून आलं? मी ठाण्यावरून आलोय. आमचे बंधू प्रवीण भाऊ, प्रशांत भाऊ, विनोद भाऊ, आम्ही खूप वर्षापासून 15 वर्ष झाले कानबाई बसवतो. आम्ही ज्या वर्षापासून कानबाई बसवतो आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी भरपूर काही काही आहे. आम्ही खूप सुखी आहोत. काय सांगणार शेवट? काय म्हणणार? नमस्कार, मी तुषार नेमुलचा, राहणार कडा तालुका, जिल्हा बीड. आम्ही खास बीडवरून आलो कानबाई माझ्या नाही का मावशीच्या गावाला आलो. मातेचा उत्सव खूप मनोभावाने सर्व करतात. आम्हाला खूप आनंदी वाटतं आणि आमचं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि आमच्या इच्छा देखील देवीला मागतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये जेवढे भाविक आहे या ठिकाणी आले, परिवार या ठिकाणी हे दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आले. दरवर्षाप्रमाणे सालाबाराप्रमाणे या ठिकाणी कानबाई बसतात. ते उद्या आज रात्रभर तिची पूजा पाठ अर्चना होईल आणि त्यानंतर हे संपूर्ण भाविक या ठिकाणी काय सांगणार? काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी अहिल्यानगरवरून आलेलो आहे. माझी बहीण या घरात दिलेली शिरसाट परिवाराशी आमचं जेव्हापासून नातं जोडलेलं आहे तेव्हापासून आम्ही कानबाईच्या उत्सवाला नियमितपणे हजर असतो. अहिल्यानगरवरून आलेलो आहे. सर काय सांगणार? मी नाशिकवरून आलेलो आहे कानबाई दर्शनासाठी. नाशिकवरून देखील आले, अनेक भाविक या ठिकाणी आले. आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जे कानबाई माता आहे गेल्या 20 वर्षापासून चौधरी परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी होते आणि धूमधडाक्यामध्ये हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित होते. कॅमेरामॅन निलेश दोले, सजानी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी एक साथ जोराने ओरडायचं, कानबाई माता की जय.